मान्यता इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड असल्यामुळे मिळाली होती। वेळोवेळी त्यांनी घटनेमध्ये सुधारणा केल्या। 1999ची घटना, त्यानंतर 2018 मध्ये त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले। त्या बदलानुसारच 2018 गटनेतेपद हे एकनाथ शिंदेंना उद्धव साहेबांनी दिलेलं होतं। त्या सगळ्या बदलांच्या ठरावांवर सुद्धा अनेकदा एकनाथ शिंदे इज वन ऑफ द सिग्नेटरीज आणि मुख्यतः पार्टी मध्ये ऑर्गनायझेशनल जे इलेक्शन्स झाले पाहिजे ते सुद्धा सातत्याने होताना आपल्याला दिसलेले आहे। त्याची सुद्धा मांडणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे की जेव्हा 2019 पासून ज्या निवडणुका 2014 पासून ज्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने पक्षाचं नियंत्रण आणि पक्षाचे निर्णय घेतले जात असल्यामुळे त्याच्याच आधारे एकनाथ शिंदेंसह सगळ्या पळून गेलेल्या आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले होते आणि त्यांनी निवडणूक लढले होते। त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव त्या सगळ्यांना उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याच सहीने प्राप्त झालेलं होतं आणि त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आता एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने ऑब्जेक्शन घेणं हा मुद्दा जरी सोडला तरी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी असलेल्या आणि त्या पदांवर बसलेल्या म्हणजे राज्यपाल, त्यानंतर विधानसभेचे तेव्हाचे अध्यक्ष, त्यानंतर विरोधी पक्षनेते, त्यानंतर जे सहभागी होते युती सरकारमध्ये त्या पक्षाचे प्रमुख नेते आणि कोणत्याही न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने कधीही या संदर्भात आक्षेप घेऊन असं म्हटलं नाही की शिवसेना ही बेकायदेशीररित्या ही पार्टी सुरू आहे, त्याच्यावरचे जे सिग्नेटरी उद्धव ठाकरे आहेत ते आम्हाला अमान्य आहे, असं कोणीच म्हटलेलं नाही। त्यामुळे एकीकडे आपण शिवसेना पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे चालवतात, त्यांच्या सहीने तो पक्ष नियंत्रित होतो चालतो हे मान्य करायचं आणि दुसरीकडे आपणच नंतर नकार द्यायचा। 2018ची घटना एकीकडे इलेक्शन कमिशननी सांगायचं की आमच्याकडे अस्तित्वातच नव्हती, त्याच्यामध्ये सुधारणाच केल्या नाही। मग एकनाथ शिंदेंना इलेक्शन कमिशननी सूचना द्यायच्या की तुम्ही 2018च्या याच्यामध्ये पक्ष घटनेमध्ये सुधारणा करून घ्या। हे सगळे उल्लेख जे आहे ते सातत्याने महत्त्वाचे म्हणून आलेले आहे। आज जो सादिक अली केसचा संदर्भ आलेला आहे तो मुद्दामून आपण लक्षात घेतला पाहिजे की सादिक अलीची केस 1971-72 मध्ये डिसाईड झालेली आहे। त्यावेळेस पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता, 10th शेड्यूल अस्तित्वात नव्हतं आणि तरीसुद्धा सादिक अली केसमध्ये सांगितलेलं ज्युडिशियल विजडम म्हणजे न्यायिक शहाणपण हे मान्य करण्यात आलं सुभाष देसाईच्या केसमध्ये सुद्धा। आणि म्हणून या केसचा संदर्भ हा वारंवार आपल्याला येताना दिसतो आणि 3 न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं सादिक अलीचा निर्णय देताना, सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग। आता या केसची पार्श्वभूमी सुद्धा अशी आहे की तेव्हा एक अत्यंत ताकदवान असलेला काँग्रेस नावाचा स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेला पक्ष फुटला होता आणि इंदिरा गांधींनी तेव्हा काँग्रेस जे या नावाने आपला पक्ष किंवा आपला गट स्थापन केला आणि जे ज्येष्ठ काँग्रेसमधले नेते आणि कार्यकर्ते होते त्यांनी काँग्रेस ओ नावाचा पक्ष स्थापन केला। आता ते जे काय आपण म्हणू गाय वासरू नाही, बैल खांद्यावर जू असलेलं म्हणजे नांगर असलेलं जे चिन्ह होतं ते चिन्ह आम्हाला मिळालं पाहिजे असं दोन्ही गटांनी भांडण केलं होतं आणि ते चिन्ह इंदिरा गांधींच्या काँग्रेस जेला देण्यात आलं होतं त्यावेळेस तर ते देण्यात आलं होतं चिन्ह, त्याला आव्हान देण्यात आलं होतं। सादिक अली म्हणजे काँग्रेस ओचे तेव्हाचे प्रमुख त्यांनी ते आव्हान दिलं होतं। त्याच्यामध्ये न्यायालयाने हे नक्की केलं होतं की बहुमत चाचणी कशा पद्धतीने झाली पाहिजे आणि निवडणूक चिन्ह आदेश सिम्बॉल ऑर्डर जे आहे परिच्छेद 15 त्या अंतर्गत वाद सोडवण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे असं सांगितलेलं होतं आणि बहुमत चाचणीचे निकष 3 जे दिले होते ते महत्त्वाचे आहे की संख्याबळ कसं ठरवायचं आणि त्याच्यामधलं लोकशाही तत्व कसं ठरवायचं। त्यामुळे हा जो निकाल आहे तो सुभाष देसाईच्या केसमध्ये न्यायालयाने कन्फर्म केला। म्हणजे सुभाष देसाईंची केस ही 2024 मध्ये डिसाईड झालेली आहे आणि त्याच्या आधी 10th शेड्यूल हे अस्तित्वात आलं होतं।
त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा संदर्भ देऊन आता शिवसेनेच्या मूळ पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचं याच्याच बरोबर संख्याबळ ठरवताना केवळ ते आमदार संख्येच्या आधारे ठरू नये. सादिक अलीच्या केसमध्ये 1972 मध्ये सांगितलं, 2024 मध्ये कन्फर्म ते झालं, हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. मग हे सगळं माहिती नाही आहे का कोणत्या राजकीय नेत्यांना? सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मग 2/3 बहुमताचा मुद्दा काढायचा, जो की 2003 मध्ये रद्द झालेला आहे कायद्यातून. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर सगळे जण जे आमदार तेव्हा पळून गेले होते ते अपात्र ठरतात. आणि तशा पद्धतीने पक्ष फोडला असेल तर त्या व्यक्तींना पक्ष देता येत नाही. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आज मांडण्यात आलेला आहे. आता त्या अनुषंगाने पाहिलं तर जे नंतर आत्ता एवढ्यात 6 खासदार शिवसेनेचे फुटून गेलेले आहेत, ते सुद्धा 2/3 बहुमताने गेलो म्हणून ते अपात्र ठरत नाही असं नाही, ते सुद्धा ऑन दी स्पॉट अपात्र असलेले 6 खासदार आहेत. तर कायदा गुंडाळून ठेवणारी ही जी राजकीय व्यवस्था निर्माण होत आहे ती मुळातच संविधान विरोधी आहे. हा मुद्दा आज मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल सरांनी केला आणि पुन्हा एकदा तो अधोरेखित केलेला आहे. यासोबतच मगाशी मी जे सकाळी मुद्दे सांगितले होते ते सुद्धा मुद्दे प्रामुख्याने आलेले आहेत. क्रॉस वोटिंगपासून विधानसभेच्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत हा, आणि मुख्य नेता असं कोणतंही पद शिवसेनेच्या घटनेमध्ये कोणत्याच नाही. 2018 पर्यंतच्या त्याच्यानंतरच्या बदलांमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही. पण कोणी त्यांना लिहून दिलं असेल हे ठराव वगैरे आपल्याला माहीत नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या लोकांनी मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती झाली असं स्वतःच एकनाथ शिंदेंनी, म्हणजे आमदारांच्या एका गटाने हे जाहीर करायचं, जे कायद्यातच बसत नाही. या सगळ्यांकडे बघताना याचे अर्थ काढताना मुख्यतः विधानसभेमध्ये जेव्हा अपात्रतेची सुनावणी झाली त्याच्यामध्ये चुकीचे अर्थ लावण्यात आलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण कुठेही पुन्हा न पाठवता याचं पुन्हा कुठेही पुनर्निरीक्षण करण्याची गरज बिलकुल नाही. आणि 3 न्यायाधीशांचं न्यायपीठ संपूर्ण निर्णय या प्रकरणावर देऊ शकते. म्हणजे शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं, याच्यावर पूर्ण निर्णय न्यायालय देऊ शकते. त्याचसोबत पात्र अपात्र कोण याबद्दलचा निर्णय आणि पात्र अपात्रतेचे निकष ठरवण्यात आलेले आहेत ते पाळले की नाही याबद्दलचा संपूर्ण निर्णय देण्याचे सगळे हक्क या 3 न्यायाधीशांच्या न्यायालयाला आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सवाल केला की विधानसभा अध्यक्षांनी मर्यादा ओलांडलेली आहे, पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार त्यांना कसा, असा सवाल उपस्थित केला. बघा, त्यावेळेस जी सुनावणी सुरू होती विधानसभा अध्यक्षांसमोर तेव्हा त्यांनी एक मुद्दा काढला की मला पक्ष घटना कोणती रजिस्टर आहे ते पाहायचं आहे. आणि मग त्यांनी विचारणा केली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे की शिवसेनेची कोणती घटना तुमच्याकडे रजिस्टर आहे ती मला द्या. आणि मग खोडसाळपणा किंवा एक राजकीय गुन्हेगारी तिथून सुरू झाली आणि निवडणूक आयोगाने काहीतरी चुकीची माहिती यांना दिली. या आधारे कपिल सिब्बल सरांनी हे युक्तिवाद करताना सांगितलं की तुम्हाला घटना कोणती तिथे रजिस्टर आहे वगैरे याचा काही संबंध नाही आहे, पक्षविरोधी काम झालेलं आहे का हे पाहायचं आहे अपात्रतेमध्ये. आणि ते न पाहता त्याच्यामध्ये पळवाट शोधण्यासाठी मग पक्ष घटना हे ते सगळं जे विधानसभा अध्यक्षांनी पाहिलं तो त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे का, हा प्रश्न आज कपिल सिब्बल सरांनी न्यायिक महत्त्वाचा मुद्दा म्हणून उपस्थित केलेला आहे. सर, उद्या खरं तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपत आहे. शिंदे गटाचे जे वकील आहेत युक्तिवाद करणार, एकंदरीत हा केस आहे किंवा हा निकाल कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे? मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे की जे दिशाभूल करतात, जे सातत्याने खोटेपणाचाच खेळ मांडतात, असत्य कथन करतात, त्यांना असत्य हे सत्य आहे सांगताना प्रचंड मोठा कालावधी लागतो, खूप परिश्रम करावे लागतात. कारण की सगळे कागदपत्र जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आहे. सगळे कागदपत्र हे दाखवतात की शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे, धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचा आहे. त्यामुळे खोटारडेपणा सत्य म्हणून प्रस्थापित करायला जास्त वेळ लागू शकतो, हे नेहमीचं वास्तव आहे. जगामध्ये सगळीकडेच तसं होते. त्यामुळे त्यांना खूप जास्त वेळ लागेल, पण किती वेळ लावला तरी सत्य जे आहे ते आता झाकल्या जाऊ शकत नाही आणि सत्यच आता उजागर होऊन सुप्रीम कोर्टामध्ये प्रकट होणार आहे असं मला वाटतं. केस लांबवली जाईल यासाठी लांबून झाली
तर आणखीन किती लांबून नाही, आता जसं सुप्रीम कोर्टाचं जे काही ठरलेलं दिसते की साधारणतः दर आठवड्यातले 2-3 दिवस या केसची सुनावणी घ्यायची, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार घ्यायची सुनावणी, असंच जर सुरू राहिलं तर आणखी पुढच्या 15-20 दिवसामध्ये ही केस पूर्ण समाप्त होऊ शकते आर्ग्युमेंट होऊन, आणि त्यानंतर निकाल होऊ शकतो. निकाल साधारण ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तर लागेल? मला वाटते की पुढच्या महिन्यात निकाल नक्की लागेल, कारण की संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर सुद्धा काही लगेच निर्णय होणार नाही. ते निर्णयासाठी काही काळासाठी राखून ठेवतील आणि 3 न्यायाधीश आहेत ते आपापला निर्णय, हां, ते तिघांचं खंडपीठ आहे, ते आपलं सगळ्यांचं म्हणणं तपासतील, कोणाचं डिसेंटिंग मत असेल ते क्रॉस चेक करतील आणि त्या चर्चेअंती त्यांचा निर्णय नक्की होईल. त्यामुळे पुढच्या महिन्यात निकाल लागेल असं म्हणता येईल. त्याला काही डेडलाईन अशी सुप्रीम कोर्टाने घालून दिली की बाबा तपास झाला? सुप्रीम कोर्टाने स्वतःच डेडलाईन घालून दिलेली आहे की ज्या प्रकरणांचा युक्तिवाद पूर्ण होतो त्याच्यावर साधारणतः सुनावणीनंतर 3 महिन्याच्या कमी कालावधीमध्ये निकाल झाला पाहिजे. त्यामुळे 3 महिन्यांच्या जास्त कालावधी लागू नये असं त्यांनीच सांगितलेलं आहे. आता 3 महिने झालेत का? सुनावणी झाल्यानंतर, संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवू नये 3 महिने, असा त्यांचाच निर्णय आहे. असं होऊ शकतं ना 3 महिने पुन्हा राखून ठेवलं तर पुन्हा लांब? आता तो 3 महिन्याचा जो आहे तो कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 3 महिने कालावधी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 3 महिने मुद्दाम लावायचे असं नाही. जसं आता माहिती अधिकारामध्ये कोणी माहिती मागतात तर त्याच्यामध्ये आहे की 1 महिन्याच्या कालावधीत माहिती द्यायची. मग जे चालाक लोक असतात प्रशासनामधले ते काय करतात, मुद्दाम 30व्या दिवशी देतात. तर तसं करणं हे चुकीचं ठरेल. महाराष्ट्रातल्या लोकांना आता प्रचंड अपेक्षा आहेत या निर्णयामधून, आणि त्यांच्या सगळ्यांच्याच मनात नाही तर तुम्ही पाहिलं की जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना आता एक राग निर्माण झालेला आहे की इतक्या उशिरा न्याय लागणं हा अन्याय आहे, हे लोकांनी आता वारंवार सांगून झालेलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काही याच्यामध्ये उशीर करेल असं मला वाटत नाही. कारण न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी असंच केलं, पुन्हा खाली पाठवून दिलं, पुन्हा आता हे वेळ काढूपणा होऊ शकतो ना भविष्यात? आता याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक आहे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह, ते निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अपीलमध्ये आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर तर हे 3 न्यायाधीश पूर्ण निर्णय घेऊ शकतात. 3 न्यायाधीशांचं खंडपीठ किंवा न्यायपीठ आपण म्हणू, ते पूर्ण निर्णय घेऊ शकतात. दुसरा विषय आहे पात्रता अपात्रता, आणि अशा पद्धतीने राजकीय पक्ष फोडला जाऊ शकतो का आणि त्याच्यावर स्वतःची मालकी किंवा ताबा मारला जाऊ शकतो. हा निर्णय जो आहे याच्या संदर्भात असं सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो की 7 न्यायाधीशांच्या व्यापक खंडपीठाने, मोठ्या खंडपीठाने यावर निर्णय घ्यावा. कारण की 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने जस्टिस चंद्रचूड आणि त्यांच्यासोबतच्या 4 जणांनी हा ऑलरेडी निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूनी देऊन ठेवलेला आहे. केवळ अंमलबजावणीसाठी राहुल नार्वेकरांकडे पाठवला होता, पण त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण न्यायिक खोडसाळपणा केला असं माझं मत आहे. आता साधारण उद्या परत सुनावणी उद्या आहे की? आता अजून पण कपिल सिब्बल सरांना 1 तासभराचा कालावधी लागेल युक्तिवाद संपूर्ण त्यांचा करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर लगेच जर कोर्टाला सुरू करायचं असेल तर ते कामकाज सुरू होऊ शकते. पण मला वाटते उद्या एकनाथ शिंदे किंवा निवडणूक आयोगातर्फे बाजू मांडण्याची सुरुवात होण्यापेक्षा पुढच्या तारखेला